एक बाळा, तू आज हा व्हिडिओ काही कारणाने पाहत नाहीस. स्वामींनीच तुला इथे आणलं आहे, कारण तुझ्या आयुष्यात आता एक मोठा बदल होणार आहे. पण त्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. तू सतत विचार करतोस, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का येतं? मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्याबरोबर चुकीचं का होतं? देवा, माझं ऐकतोस का खरंच? आणि बाळा, हाच तो क्षण आहे जिथे बहुतेक लोक हार मानतात. पण स्वामी म्हणतात, ज्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते त्याची परीक्षा सगळ्यात कठीण असते. तुला वाटतंय की सगळे तुझ्या विरोधात आहेत, घरचे समजून घेत नाहीत, मित्र बदलले, ज्यांच्यासाठी तू रात्रंदिवस उभा राहिलास तेच लोक तुला एकटं सोडून गेले. पण स्वामी म्हणतात, एकटेपण ही शिक्षा नसते बाळा, ती तुला मजबूत बनवायची तयारी असते. आज तू शांत आहेस, पण आतून पूर्ण तुटलेला आहेस. रात्री सगळे झोपल्यावर तू स्वतःशीच लढतोस, चेहऱ्यावर हसू ठेवतोस, पण मनात वादळ सुरू असतं. आणि हेच स्वामींना दिसतंय बाळा. लोकांना तुझा चेहरा दिसतो, पण स्वामींना तुझं मन दिसतं. म्हणून आज स्वामी तुला एक इशारा देत आहेत. आता स्वतःला कमी समजणं बंद कर. ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं त्यांच्या मागे धावणं बंद कर. जिथे तुझी किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करणं बंद कर. कारण तुझ्यासाठी जे ठरलं आहे ना, ते कोणालाही थांबवता येणार नाही. तू खूप रडलास, खूप सहन केलंस. आता वेळ बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात एक अशी सकाळ येणार आहे जिथे तुला अचानक मन शांती मिळेल. ज्या कामासाठी तू इतके दिवस धावत होतास त्याचा मार्ग अचानक खुला होईल आणि तुला जाणवेल, स्वामी शांत होते पण ते माझ्यासाठी काम करत होते. लक्षात ठेव, उशीर होतो म्हणजे नकार मिळाला असं नसतं. कधी कधी स्वामी तुला योग्य वेळ येईपर्यंत थांबवत असतात. आजकाल लोक फक्त पैसा बघतात, मन बघायला कोणालाच वेळ नाही. म्हणून चांगल्या मनाची माणसं जास्त दुखावली जातात. पण स्वामी म्हणतात, तुझं मन स्वच्छ असेल ना तर तुझं भविष्य कोणी खराब करू शकत नाही. आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुझ्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं येतील, एक तुला वापरायला आणि दुसरी तुला पुढे न्यायला. फक्त ओळखायला शिक बाळा. जो तुझी किंमत फक्त गरज असेल तेव्हाच करतो तो आपला नसतो. आणि जो तुझ्या वाईट काळातही तुझ्या पाठीशी उभा राहतो तोच खरा माणूस असतो. तू इतका वेळ दुसऱ्यांना खुश करण्यात घालवलास की स्वतःला आनंदी ठेवायचं विसरलास. आज आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला एक वाक्य बोल, मी वाईट नाही, मी फक्त खूप सहन केलं आहे. हे वाक्य तुझं आयुष्य बदलून टाकेल. आणखी एक गोष्ट, स्वामींवर विश्वास ठेव, पण स्वतःवरही ठेव. फक्त देवावर सगळं सोडून झोपू नकोस. स्वामी दिशा दाखवतात, चालायचं आपल्यालाच असतं. उद्यापासून एक नवीन सुरुवात कर. जुने दुःख, जुन्या आठवणी, जुन्या लोकांना धरून बसू नकोस. जे निघून गेलं ते जाऊ दे, कारण स्वामी तुझ्यासाठी त्यापेक्षा चांगलं काहीतरी तयार करत आहेत. आणि शेवटी फक्त एवढंच सांगतो बाळा, हा व्हिडिओ जर तू शेवटपर्यंत ऐकला असेल तर समज, स्वामींचा हात अजूनही तुझ्या डोक्यावर आहे. फक्त एकदा मनापासून बोल, श्री स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या आयुष्यात हळूहळू चमत्कार घडायला सुरुवात होईल.